मॅडम, आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेल्या जोडप्याची तुमच्यासोबत ओळख झाली आहे का? नवरा बायको दोघे पण विचित्र आहेत. त्यांना 12 महिन्याची एक गोंडस मुलगी पण आहे. सकाळच्या वेळी माधवीची कामवाली बाई माधवीला हे सगळे प्रश्न विचारत होती. माधवीने पटकन तिची बॅग घेतली आणि तिला म्हणाली की नाही, माझी अजून त्यांच्यासोबत ओळख झाली नाही. बाई, मी आत्ता जाते, मला उशीर झाला आहे, असं म्हणून माधवी बाहेर निघाली. जशी ती बाहेर निघाली तर शेजारच्या फ्लॅटमधून एक व्यक्ती तो पण बाहेर निघाला. त्याला पाहून माधवीला समजलं की कामवाली बाई यांच्याबद्दलच मगाशी मला बोलत होती. माधवी कॅब करून निघाली होती. तोपर्यंत त्याने कॅब थांबवली आणि कॅब शेअरिंग करण्याबद्दल विचारले आणि त्याने तोच पत्ता सांगितला जिथे माधवी कामाला जाणार होते. तोपर्यंत पत्ता ऐकून माधवी आश्चर्य वाटू लागले. त्यानंतर ते दोघे पण कॅबमध्ये बसून निघाले. त्या व्यक्तीबरोबर माधवी पण त्याच ठिकाणी उतरली म्हणून तो तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. कॅबचं पेमेंट करून तो त्याची बॅग घेऊन तेथून निघून गेला. माधवीला तो व्यक्ती खूप टेन्शनमध्ये दिसला. ऑफिसला गेल्यावर माधवी कामामध्ये बुडाली. त्यानंतर ती डायरेक्ट संध्याकाळीच फ्री झाली. संध्याकाळी माधवी कॅब करून निघालीच होती. तोच सकाळचा व्यक्ती गडबडीत तिच्या पाठीमागे आला आणि सकाळच्या प्रमाणे दोघांनी पण कॅब शेअरिंग केली आणि दोघे निघाले. कॅब निघाली त्यामुळे दोघांमध्ये संवाद सुरू झाला की ती स्वतःहून म्हणाली की माझं नाव माधवी आहे. कदाचित आपण दोघे एकाच ऑफिसमध्ये आणि एकाच बिल्डिंगमध्ये राहत आहे. कदाचित मी तुम्हाला 2-4 दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये पाहिलं होतं. तुम्ही आता जॉईन झाला आहात ना? तो पण म्हणाला हो, आपण एकाच बिल्डिंगमध्ये आणि ऑफिसमध्येच राहत आहोत. 4-5 दिवसांपूर्वीच मी जॉईन झालो आहे. 2 दिवस मला काम होतं त्यामुळे ऑफिसला येऊ शकलो नाही. माझं नाव अविनाश आहे. माझी बायको पण कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होती, पण आता ती घरीच असते. आमच्या दोघांची 12 महिन्याची एक मुलगी पण आहे. तिचं नाव मुक्ता आहे. माधवी म्हणाली की अरे वा, तुमची मुलगी किती छान, तुमची तर किती छान फॅमिली आहे. तुम्ही नवीन आला आहात तर कशाची गरज असेल तर जरूर माझी मदत घेऊ शकता. अविनाश म्हणाला की नक्कीच, शिवाय मला ऑफिसच्या सिस्टमबद्दल पण तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. मी तुम्हाला नक्कीच विचारेल. कॅबमध्ये 4-5 वेळा गाठ पडल्यामुळे त्या दोघांची चांगली ओळख झाली आणि मग अविनाश पण त्याच्या मनातलं तिला सांगू लागला. एके दिवशी तो तिला म्हणाला की माझी बायको नंदिनी आई झाल्यापासून खूपच बदलली आहे. ती नेहमी चिडचिड करते आणि टेन्शनमध्ये पण असते. ती पूर्ण दिवस उदास असते. तिच्याकडून मुक्ताला सांभाळणं होत नाही. माधवीने एक प्रश्न केला की तुमच्या घरात कोणी मोठी व्यक्ती नाहीत का? अविनाश म्हणाला की आई आणि सासूबाई आहेत, पण वडिलांना चालता फिरता येत नाही, त्यामुळे आईची त्यांना नेहमी गरज असते आणि सासूबाईच्या पण घरी काही अडचणी आहेत, त्यामुळे ते त्यांचं परिवार सोडून सदैव इथे येऊन राहू शकत नाहीत. मी घरात कामवाली बाईसुद्धा लावली आहे, तरी पण घरात दुसरे भरपूर कामं असतात. मुक्ताला जेवण बनवणे, अंघोळ घालणे, मालिश करणे, तिला झोपवणं, सतत डायपर चेंज करणं, या कामामुळे नंदिनी भरडली जात आहे. माधवीने त्याला एक प्रश्न विचारला की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत? अविनाश म्हणाला की आमच्या लग्नाला 3च वर्ष झाले आहेत. माधवीला वाटलं की ही नॉर्मल गोष्ट आहे, परंतु अविनाशच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत होतं. तो खूप सिरियस बोलत होता. माधवी म्हणाली की प्रत्येक नवीन आईला हे करण्यासाठी जरा कठीण वाटते. अविनाश म्हणाला की तुमचं बरोबर आहे, पण नंदिनीच्या बाबतीत हे जरा वेगळंच आहे. तुम्हाला हे कसं सांगू, मला हेच कळत नाही. काही दिवसाचीच एक गोष्ट आहे. आम्ही मुक्ताला एकदा बालरोग तज्ज्ञाकडे तिला दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो. तिला खूप मोशन्स जुलाब होऊ लागले होते. डॉक्टरांनी मुक्ताला चेकअप केलं आणि डॉक्टर म्हणाले की लहान मुलाला एवढं मोशन्स होणं नॉर्मल गोष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर औषध देणं गरजेचं नाही. डॉक्टरांनी सविस्तर आणि पटेल असं सांगितलं. तरी पण नंदिनीने डॉक्टरांकडे हट्टच केला की तुम्ही औषध लिहून द्या. डॉक्टर म्हणाले की पण तुम्हाला काय समस्या आहे? ती म्हणाली की मला समस्या आहे. मी एवढ्या वेळ डायपर बदलू शकणार नाही आणि तिला साफसुद्धा करू शकणार नाही. एकदम रागात नंदिनी डॉक्टरांना बोलत होती. त्यावेळेस मुक्ता रडायला लागली होती. त्यामुळे
त्याच्यापुढे जास्त नंदिनी काही बोलू शकली नाही आणि मुक्ताला घेऊन नंदिनी बाहेर निघून आली. माझ्या चेहऱ्यावरील भीती पाहून डॉक्टरांनी मला सहानुभूती दिली. डॉक्टर म्हणाले की मला असं वाटत आहे की त्यांना शारीरिक समस्यापेक्षा मानसिक समस्या जास्त होत आहे आणि तिच्यामुळे मी पण खूप टेन्शनमध्ये आहे. पण मला नंदिनीला चांगल्या डॉक्टरांना दाखवावं लागेल कारण ती लहान मुलीसारखी वागत आहे. मी माझ्या नंदिनीवर खूप प्रेम करत आहे. या टेन्शनमुळे तिला काही झालं तर मी सहन करू शकणार नाही. मला आता असं वाटू लागलं आहे की एवढ्या लवकर आम्ही बाळाचं प्लॅनिंग करायला नव्हतं पाहिजे. एवढं बोलून अविनाश एकदम शांत झाला. अविनाशचं बोलणं ऐकून माधवी अवाक झाली. अविनाशला एक धैर्यवान श्रोता मिळाला होता त्यामुळे तर तो एवढा बोलू शकला. त्याच्या मनात खूप साचलं होतं. आज बाहेर निघालं होतं. तो म्हणाला की या टेन्शनमुळेच मी 2 दिवस ऑफिसला येऊ शकलो नाही. मला मान्य आहे की मुक्ताला मी नंदिनीच्या भरोशावर ठेवलं आहे, परंतु मी नंदिनीला कोणाच्या भरोशावर ठेवू हेच मला समजत नाही. जर तिला अति त्रास झाला तर ती तिच्या स्वतःचं बरं वाईट करून घेईल का याची मला सारखी काळजी वाटत आहे. एखाद्या वेळेस मुक्ता विनाकारण खूप रडत असते. ते तिला शांत करून थकते आणि स्वतःच रडायला लागते. मुक्ता का रडत आहे म्हणून ती तिला दूध पाजायला बघते. तिचे कपडे बदलते. तिच्या अंगाला स्पर्श करून पाहते की तिला ताप आला आहे का नाही, की तिला थंडी वाजत आहे का, की गरमी लागत आहे. सगळं ऑप्शन ती करते पण शेवटी ती थकून जाते. एके दिवशी ती माझ्यापाशी खूप रडली. म्हणाली की ही रडायला लागल्यावर हिला कसं शांत करायचं हेच मला समजत नाही. मी काय करू म्हणून माझ्या गळ्यात पडून रडत होते. त्यानंतर माधवी अविनाशला म्हणाली की तुमचं सगळं बोलणं ऐकून मला नेमकी समस्या कुठे आहे हे सगळं कळालं आहे. हे बघा, लग्न झाल्यावर लगेचच नंदिनी आई बनली आहे. ती शरीराने जरी आई बनली असली तरी ती मनापासून अजून आई बनली नाही. तिने मुलीला जन्म दिला आहे पण तिच्या भावना अजून तिच्याशी जोडल्या गेल्या नाहीत. मातृत्व आपण तिच्यावर लादू शकत नाही. तिच्या मनातून ते आपोआप आलं पाहिजे. यामध्ये त्या बिचारीची चूक नाही. मूल व्हायच्या आधी नंदिनी तिच्या परीने सगळं काही वागत होती. ती कधी पण उठू शकत होती, झोपू शकत होती, काही पण खाऊ शकत होती, काही पण कपडे घालू शकत होती, फिरायला जाणे, ऑफिसला जाणे, तुमच्यासोबत टाइम घालवणे. पण जेव्हा ती आई बनली आहे तेव्हापासून तिचं जीवन फक्त तिच्यावरच निर्धारित राहिलं आहे. म्हणजे तिला आता जेव्हा बाळ उठतं तेव्हाच उठावं लागतं, जेव्हा ते झोपते तेव्हा झोपावं लागतं आहे. जे खाल्ल्यामुळे बाळाचे पचन होईल त्यामुळे तिला खावे लागत आहे. मुक्ता अजून अंगावरील दूध बाळाला पाजत आहे त्यामुळे त्याचप्रमाणे तिला कपडे घालावे लागत आहेत. एवढं सगळं करून बाळाला घेऊन कुठे जाणं तिला आता नकोसे झाले आहे. त्यामुळे ती आता घरातच राहत आहे आणि घरात राहूनच तिची आता चिडचिड होऊ लागली आहे. आणि हे सगळा नंदिनीचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला हे बदलावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तिची पूर्ण काळजी आणि मदत करावी लागणार आहे. तुम्ही काळजी करू नका. मी तुमची पूर्णपणे मदत करायला तयार आहे. तुम्ही मला मोठी बहीण समजून तुमची समस्या सांगितली आहे त्यामुळे मी तुम्हाला या समस्यातून बाहेर काढणार आहे. तर मग तुम्ही माझ्या वहिनीला कधी भेटवणार आहात? अविनाश म्हणाला की आज संध्याकाळीच मी तुम्हाला नंदिनीला भेटवतो. तुम्ही संध्याकाळी डायरेक्ट माझ्याच घरी चला. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी माधवी अविनाश सोबत त्याच्या घरी गेली. घराची हालत पाहून माधवीला समजलं की ती येणार आहे म्हणून त्याने नंदिनीला सांगितलं नव्हतं. कदाचित अविनाशला त्याच्या घराची काय हालत होत आहे हे सगळं तिला सांगायचं होतं. तिने पूर्ण घरात नजर फिरवली तर सगळीकडे बाळाची खराब कपडे, डायपर, दुधाचे बॉटल, खेळणे वगैरे पसरली होती. छोटी मुक्ता बेडवर निवांत झोपली होती आणि मुक्ता तिथेच बेडवर डोकं ठेवून झोपी गेली होती. तिला पाहून स्पष्ट दिसत होतं की खूप थकल्यानंतर मुक्ता झोपली आहे. माधवीने नंदिनीच्या कपड्याकडे पाहिलं. तिने खाली प्लाझो पॅन्ट आणि वरती साधारण टी-शर्ट तिने घातला होता. निम्मे केस तिने क्लचरमध्ये अडकवून त्यांचा आंबाडा बांधला होता. तिच्या चेहऱ्यावर नादानपणा, बालिशपणा दिसत होता. तोच नादानपणा आणि बालिशपणा तिला मुक्ताच्या चेहऱ्यावर पण दिसला. नंदिनीने अविनाशकडे पाहिलं आणि ती म्हणाली की मला तर ही नंदिनीच अजून लहान बाळ दिसत आहे.
तिच्या आवाजाने नंदिनी झोपेतून उठली आणि मुक्ता पण हालचाल करू लागली. माधवी पटकन तिच्यापाशी बसली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला थापटू लागली. त्यानंतर मुक्ता गाढ झोपली. इकडे नंदिनी गडबडीमध्ये तिचे केस कपडे व्यवस्थित करू लागली. माधवीने नंदिनीच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली की रिलॅक्स, मी तुमची शेजारी आहे, त्यामुळे अवघड वाटण्यासारखी काहीच गरज नाही. मी माधवी आहे, तुमच्या शेजारीच राहते. मी पण अविनाश सोबतच ऑफिसमध्ये काम करते. मुक्ता नंदिनीला म्हणाली की हो, अविनाशने मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं. नंदिनीला तिला हे कळून द्यायचं नव्हतं की तिच्याबद्दल मला सर्व काही माहीत आहे, की ती एक अपरिपक्वता आई आहे. अविनाशला ऑफिसच्या सिस्टमबद्दल सांगायचं होतं. ऑफिसमध्ये वेळ भेटतच नव्हता, त्यामुळे आज वेळ काढून मी आली आहे. नंदिनी, तुला काही अडचण आहे का? नंदिनी म्हणाली की नाही ताई, तसं काही नाही. माझ्या मनात ते कधीच येणार नाही, कारण माझा नवरा अविनाश खूप प्रामाणिक आहे आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो. अचानक अविनाश तिला म्हणाला की नंदिनी, तुला पर्सनल शॉपिंग करायची होती ना, तर मग जा. मी लवकर ऑफिसवरून आलो आहे आणि अजून वेळ पण आहे. शिवाय माझ्यासोबत माधवी ताई पण आहेत, त्यामुळे तू शॉपिंग करून घेऊन ये. नंदिनी अविश्वासाने अविनाशकडे पाहू लागली. नंदिनी म्हणाला की मी गेल्यावर जर ही उठली तर काय करायचं? अविनाश म्हणाला की मी आहे, मी सांभाळेन तिला. अविनाशला त्याच्यावर विश्वास नव्हता की तो तिला सांभाळेल का नाही, पण तो हिम्मत करून तिला बोलला होता. आणि असं पण नंदिनीला एकटी शॉपिंग करणं आवडत होतं. जर अविनाश तिच्यासोबत गेला तर अविनाश लगेच बोर होत होता, पण नंदिनीला मुक्ता झाल्यापासून ती अशी एकटी शॉपिंग करण्यासाठी कधीच बाहेर गेली नव्हती. मुक्ताला तो एकटा सांभाळेल याचा विश्वास त्याला पण नव्हता. पण माधवी म्हणाली की काळजी करू नका, मी आहे, गरज पडली तर तुम्ही मला बोलावू शकता. इकडे पटकन नंदिनी तिच्या खोलीत गेली. तिच्या अंगात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. 5च मिनिटात ती रेडी होऊन पर्स घेऊन त्याच्यासमोर येऊन उभा राहिली. जीन्स आणि टॉपमध्ये नंदिनी फार सुंदर दिसत होती. काही मिनिटातच तिची कायापालट झाली होती. अविनाश तर खूप वेळ तिला एकटक पाहत बसला होता. अचानक माधवी म्हणाली की ही तुमचीच बायको आहे ना, तर पण तुम्ही तिच्याकडे एकटक पाहत आहात. असं म्हटल्यावर नंदिनी आणि अविनाश दोघे पण लाजले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अविनाश माधवीला घेऊन येऊन भेटला. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो आनंदाने माधवीला म्हणाला की डिलिव्हरीनंतर पहिल्यांदा माझी नंदिनी मला दिसली आहे. काल रात्री शॉपिंग करून आल्यावर नंदिनी फारच आनंदी दिसत होती आणि शिवाय तिला शॉपिंग करताना तिच्या मैत्रिणींना भेटल्यावर तिचा आनंद दुप्पट झाला होता. मैत्रिणीसोबत डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्यांदाच तिचे बर्गर खाल्ला होता, पण त्याच्यानंतर तिने काही नाही खाल्लं, कारण तिला मुक्ताची आठवण आली, कारण तिला हे सगळं पचणार नाही. माधवी अविनाशला म्हणाली की तिला सांगा की कधी कधी खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम होत नाही, उलट यामुळे हळूहळू मुक्ताची पचनक्रिया चांगली होऊ शकते. अविनाश म्हणाला की असं आहे का, तर मग मी तिला सांगतो. पण काल नंदिनी शॉपिंगला गेल्यावर मला खूप टेन्शन आलं होतं की मी एकटा तिला सांभाळू शकेल का नाही. तुम्हाला माहीत आहे, काल मुक्ता खूप वेळ झोपली होती. त्यानंतर थोड्या वेळाने बाई आली आणि तिच्याकडून घरातला सगळा पसारा व्यवस्थित करून घेतला. पण मनामध्ये एक आस होती की काही अडचण आली तर काही पावलांवर तुम्ही हजर आहात. पण माधवीताई, मला तुमची अजून एक मदत पाहिजे होती. 2 दिवसानंतर मदर्स डे आहे. मी मुक्ता नंदिनीसाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे. मला एकदा सांगता का ते व्यवस्थित बनलं आहे का नाही. त्याने ग्रीटिंग कार्ड माधवीच्या हातात दिलं. तिथं पाहिलं की एका साईडला मुक्ता आणि नंदिनीचा खूप सुंदर फोटो लावलेला होता. एका साईडला लिहिलं होतं की माझी गोड आई मुक्ता, मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे मला खूप अभिमान वाटत आहे. मला माहीत आहे की मला मोठे करण्यासाठी तुला खूप कष्ट घ्यावे लागत आहे, खूप काही गोष्टींचा तुला त्याग करावा लागत आहे, पण मी तरी काय करू, कारण मी पूर्णपणे तुझ्यावरच निर्भर आहे. तू सगळ्यांची जागा घेऊ शकते, परंतु तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. हॅप्पी मदर्स डे आई, तुझी मुलगी मुक्ता. खूपच इमोशनल अविनाशने ते सर्व लिहिले होते. माधवी म्हणाली की जर मुक्ता मोठी असती तर अशीच बोलते असती. माधवीने अविनाशला
खूप प्रोत्साहित केलं होतं. मदर्स डे दिवशी अविनाशने एक छोटीशी पार्टी ठेवली होती. केक कटिंग झाल्यावर ते पत्र अविनाशने नंदिनीच्या हातात दिले. ते पत्र वाचून नंदिनी खूपच इमोशनल झाली आणि मोठमोठ्याने रडू लागली. तिने लगेचच अविनाशच्या मांडीवरून तिच्या मुलीला तिच्यापाशी घेतलं आणि तिला छातीशी लावून तिला खूप प्रेम करू लागली. आज मदर्स डे दिवशी खऱ्या अर्थाने नंदिनी मुक्ताची आई बनली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.